खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही। एका शहरात एक श्रीमंत सावकार राहत होता। त्याचा शुभ अशुभ अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता। त्याचं लग्न एका चांगल्या घरातल्या संस्कारी मुलीशी झालं। लग्नाच्या काही दिवसानंतर त्याच्या पत्नीने माहेरी जाण्याचा आग्रह केला। सावकाराने सुद्धा तिला होकार दिला। त्याच्या बायकोचं माहेर शहरापासून खूप लांब होतं। घरी पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली। बरेच दिवस उलटून गेले, पण सावकाराची बायको घरी परतलीच नव्हती। तेव्हा सावकार तिला त्याच्या सासरी आणायला गेला। त्याच्या सासरच्यांनी त्याचे स्वागत खूप थाटात केले। काही दिवस तिथेच राहिल्यानंतर अचानक एके दिवशी त्याने त्याच्या सासू सासऱ्यांना आपल्या मुलीची पाठवणी करायला सांगितली। तेव्हा त्याच्या सासू सासऱ्यांनी त्याला समजावले, बेटा, आज बुधवार आहे, कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर आज प्रवास करू नये। पण त्याला हे पटले नाही आणि हट्टाने त्याच्या बायकोची पाठवणी करायला सांगितली। जेव्हा तो आपल्या बायकोला घेऊन शहराकडे जाण्यास निघाला, तेव्हा अचानक त्याच्या गाडीचे टायर पंक्चर झाले। त्याला कळतच नव्हतं की त्याच्या नवीन गाडीचे टायर असे कसे पंक्चर झाले। त्याने कसे बसे आपल्या गाडीचे टायर बदलले आणि शहराकडे जायचा प्रवास परत सुरू केला। गाडी थोडीशीच पुढे आली होती, तेव्हा अचानक त्याच्या बायकोला खूप तहान लागली। म्हणून सावकार गाडीतून उतरला आणि पाणी आणण्यासाठी गेला। जेव्हा तो पाणी घेऊन परतला, तेव्हा त्याने पाहिले त्याच्या पत्नीजवळ हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा एक दुसरा माणूस उभा होता। त्याची पत्नी सुद्धा गोंधळून गेली होती। दोघेही अगदी हुबेहूब एकसारखे दिसत होते। सावकाराने त्या माणसाला विचारले, तू कोण आहेस आणि माझ्या बायकोजवळ उभा का आहेस? तेव्हा तो दुसरा माणूस म्हणाला, ओ भाऊ, ही माझी पत्नी आहे। मी हिला तिच्या माहेरी जाऊन परत घेऊन येत आहे। पण मला हे सगळं विचारायला तू आहेस तरी कोण? दोघेही एकमेकांसोबत भांडायला लागले। तेव्हा तिथे 2 शिपाई आले व त्या दोघांना पकडले आणि त्या बाईला विचारले, या दोघांपैकी तुझा खरा नवरा आहे तरी कोण? गोंधळून गेल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही, कारण दोघेही हुबहू एकमेकांसारखेच दिसत होते। सावकाराने दोन्ही हात जोडून देवाची प्रार्थना केली, हे देवा, कृपया माझी मदत कर। तेव्हा आकाशवाणी झाली, अरे मूर्ख माणसा, तू बुध देवाला नाराज केला आहेस। आजच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी प्रवास करायला नको होता, पण तू हट्टीपणाने तो केलास। सावकाराने हात जोडून आपल्या चुकीची बुध देवासमोर लगेच माफी मागितली। तेव्हा त्याच्याच रूपात प्रकट झालेले बुधदेव अदृश्य झाले। सावकार आपल्या पत्नी बरोबर घरी परतला। मग दोघेही पती पत्नी नियमितपणे बुधवारचा उपास करायला लागले। बोला बुध भगवान की जय। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।